नमस्कार, मी रसिका सुनील आणि आता आम्ही आहोत सॉन्ग लॉन्चला. जे दिल में बजी गिटार हे सॉन्ग तुम्ही ऐकताय त्याचं आता लॉन्च इकडे झालंय आणि मला फार जास्त आनंद होत आहे कारण की अत्यंत फ्रेश आणि सुंदर असं गाणं झालंय आणि आम्ही सगळेच वाट बघत होतो. ऍक्च्युली मला हे सांगायला आवडेल ऍक्च्युली की जेव्हा हे चित्रपट हा माझ्याकडे आला तेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट जेव्हा वाचली, माझे डायलॉग्स वाचले तेव्हाच मी सोल्ड होते कारण की आधी तिने इतके सुंदर डायलॉग लिहिले आणि इतकी सॉल्टेड आणि इतकी खरी मुलगी रेखाटली आहे तर ते मला प्रचंड जास्त आवडलं आणि ते वाचल्या मी माझं असं झालं होतं की आपल्याला ही कमी करायचीच आहे. त्यामुळे ती अत्यंत सॉल्टेड, मी जसं म्हणतो तसं थोडी मिश्किल, थोडी तुमची खेचणारी पण वेळ लागला वेळेप्रसंगी तुम्हाला पुश करणारी की बाबा तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे आयुष्यात काय नाही, त्या बाबतीत मी एक समज देणारी एक हक्काची मैत्रीण असते ना आपल्या आयुष्यात, तसं साधारण हे कॅरेक्टर आहे नीरजाचं. त्यामुळे मला फार जास्त आनंद आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल एवढी सुंदर कास्ट आणि एवढे सगळे लोक आहेत त्या फिल्म मध्ये. टिप्सची पहिली मराठी फिल्म आहे, विशालची पहिली फिल्म आहे, इतके सगळे प्लस पॉइंट्स आहेत. आम्ही त्याचं म्युझिक केलंय, क्षितिजने लिहिलंय, म्हणजे सगळेच दिग्गज कलाकार या अख्ख्या एन्सेम्बल मध्ये आहेत आणि याचा मला एक भाग होता आला त्याचं मला फार जास्त छान वाटतंय. आणि आता माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी प्लीज 2 तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्लीज बघा श्रीदेवी प्रसन्न. मला असं वाटतं की मला साधारण एक इंग्लिश चित्रपट आहे गॉन गर्ल नावाचा, त्या साधारण झोन मधली काहीतरी भूमिका करायला आवडेल. व्हेनेवर इट लाईक ते वेगळेपणा मला असं वाटतं की अख्ख्या प्रत्येक ह्याचा चेहरा तुम्हाला या पोस्टरवर दिसतोय त्या प्रत्येकाचा काहीतरी स्वतःचा वेगळेपणा आहे या चित्रपटात आणि आम्ही सगळ्यांनी खूप मनापासून आणि प्रेमाने हा चित्रपट केलाय. प्लीज सगळ्यांनी नक्की बघा आणि या पुढचे सुद्धा माझे चित्रपट जे काही येणार आहे ते मी तुम्हाला सांगत राहील. आता ह्यानंतर बहुतेक प्रमोशनच आहेत या वर्षात जास्त, तर त्याचंही मी तुम्हाला झलक देत राहील आणि सांगत राहील. त्यामुळे प्लीज त्या पहिले तुम्ही सगळ्यांनी श्रीदेवी प्रसन्न बघा. चित्रपट येणार आहे काटाकीर नावाचा, ज्याचं तुम्ही साधारण एक 5 दिवसांपूर्वी पोस्टर पाहिलं असेल जिओ स्टुडिओज तर्फे. त्यामुळे ती फिल्म आहे ती लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. त्याची अर्थातच डेट मी तुम्हाला काही दिवसात कळवेन.